6 षटकांचा सामना 30 मिनिटाचा अवधी असेल. 30 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 6 षटक त्या ठिकाणी टाकायचे आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल किंवा 2 धावाची पेनल्टी देखील दिली जाईल. पंच जो निर्णय घेतील तो त्या ठिकाणी मान्य करावा लागेल. हा निर्णय अंतिम असेल. कर्णधार यांनी नोंद घ्यायची. 30 मिनिटाच्या आतमध्ये आपण 6 षटक त्या ठिकाणी टाकायचे आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 2 रन सह्याद्री इलेव्हन संघाची सलामी जोडी मैदानामध्ये गेलेले आहे आणि त्या ठिकाणी पंचांच्याकडून त्या ठिकाणी थोडंसं मैदानाची माहिती देखील घेत आहेत सलामीची जोडी, कारण डिक्लेअर झोन कुठे कुठे किती धावा आहेत हे देखील माहिती घ्या. जबरदस्त सामने आपण आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पाहिलेत, कारण एक दुसरा सामना सुपर ओव्हरचा सामना देखील पाहिला आहे. या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य असणारे ते वैभवजी भोसले महाराष्ट्रीयन मसालेचे सर्व यांच्यातर्फे या ठिकाणी युट्यूब सौजन्य आहे. एक माननीय श्री राजेंद्रजी शेवाळे, चिरंजीव प्रणव फरतडे यांच्या सौजन्याने त्या ठिकाणी युट्यूब प्रक्षेपण आपण पाहतोय. एक जबरदस्त ही स्पर्धा आहे. तुझी गरज होती तेव्हा. चला पंच सामना चालू करा. प्रशांत मंडाले आणि अजय गलाले गलियल, एक जबरदस्त ही सलामीची जोड आहे आणि गोलंदाजीसाठी तयार संग्राम माने. या स्पर्धेतील सर्वात महाग असणारा खेळाडू आहे. 15,000 पॉइंट्सला खरेदी केलेला हा खेळाडू आहे संग्राम माने. गोलंदाजी टाकणारा हा जो खेळाडू आहे तो आपल्या या स्पर्धेतील ऑक्शन मध्ये सर्वात महागडा खेळाडू आहे. चला सामना चालू होता. टाइम या ठिकाणी सेट केलेला आहे. पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी एक संधी निर्माण होती. 1:08 पहिला चेंडू त्या ठिकाणी टाकलेला आहे. पहिला चेंडू आता उसळी घेत होता, परंतु थोडासा एक हाफ चान्स देखील त्या ठिकाणी झाला होता, परंतु अतिरिक्त उसळी पावास मिळाले. जबरदस्त चेंडू आहे आणि स्क्वेअर लेगचे पंच कळवतात त्या ठिकाणी वाईड चेंडू. अतिरिक्त उसळी प्रवास मिळाले, त्यामुळे त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या पंचाने त्या ठिकाणी अवांतर घोषित ठरवला. वाईड चेंडू आहे. एक इशारा देखील गोलंदाजाला दिलाय 1 बाउन्सचा, कारण माती विकेट आहे. यावरती खांद्याचा वापर गोलंदाजाने केला तर थोडासा अतिरिक्त उसळी प्रवास मिळते आणि थोडासा चेंडू स्लोवर 1 टाकला तर फलंदाजाला अवघड देखील जात आहे. शरीराचा वेध घेतलेला चेंडू पंचांच्याकडे दाद मानले, परंतु डॉट चेंडू गेला. उत्साहाचा आता आत्मविश्वास कमी पावास मिळाला, कारण चेंडू पडल्यानंतर पॅडवरती आदळला आणि यष्टीरक्षकांनी त्या ठिकाणी झेल टिपला, परंतु चांगला चेंडू म्हणावा लागेल, निर्धाव गेलाय.
संग्राम माने पहिलं षटक या ठिकाणी हातात आहे. कारण पहिलं षटक हाताळणं सोपी गोष्ट नाही मित्रांनो. नवीन चेंडू असतो, नवीन चेंडूवरती फर असते आणि ग्रीप सापडत नाही गोलंदाजाला, तरी देखील या ठिकाणी अचूक टप्प्यावरती गोलंदाज टाकतायत संग्राम. सुरक्षित रक्षण अक्षय खताळ, डीप मिड विकेट सीमारेषेवरती उभे आहेत अक्षय खताळ. ते देखील फलटण तालुक्यातील एक आयकॉन खेळाडू आहे. सांगवी मायनरचा हा खेळाडू अक्षय खताळ या संघामध्ये जबरदस्त समतोल केलेला संघ मालक आणि कर्णधार यांनी चॉईस खेळाडू, ऑप्शन मधून महागडे खेळाडू असं मिळून एक संघ बांधणी केलेला चांगला संघ आहे रत्नबन गोल्ड फायनान्स. सुरेख चेंडू टाकला होता, भन्नाट वेगाने चेंडू टाकला. चेंडू पडल्यानंतर जोरात अंगावरती आदळला, डॉट गेला चेंडू. पहिलं षटक या षटकात मोठे फटके येणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर दाखवण्याची गरज असते फलंदाजांना, किंवा या ठिकाणी कोण पॉवर दाखवत आहे. आतापर्यंत तरी गोलंदाजानं पॉवर दाखवली आपले या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. लो फुलटा स्केलेच्या डोक्यावरून चेंडू भिरकावला, चेंडू सीमारेषे पार जातोय. कडकडीत चौकार, 4 धावा. जबरदस्त फटका होता, लो फुलटास होता, डावे स्टीवर टाकला, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. धावसंख्या 6. थोडासा खराब चेंडू म्हणावा लागेल, कारण त्या ठिकाणी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, यॉर्कर टाकणं त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यॉर्कर टाकण्यासाठी गेल्यानंतर फुलटॉस देखील बऱ्याच वेळा गोलंदाजाकडून पडतो आणि त्या ठिकाणी थोडासा फुलटॉस या ठिकाणी झाला, किंवा फलंदाजाने थोडंसं पुढे पाय टाकून त्या ठिकाणी चेंडू तडकवला. डाव्या स्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पुन्हा एकदा, परंतु यावेळी अवांतर चेंडू आहे, वाईड चेंडू आहे. कारण गोलंदाजाला माहिती आहे का की आडव्या बॅटचा वापर या ठिकाणी करतायत फलंदाज, त्यामुळे थोडासा अंगभेदक मारा. धावसंख्या 7. क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण महेश यांच्याकडून चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू देखील अतिशय चांगला टाकला. धावसंख्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. एम एस धोनीचा जर्सी नंबर असलेला हा 7. एम एस धोनी देखील पहिल्या सामन्यात 7 धावसंख्येवरती धावबाद झाले होते आपल्या पहिला सामना खेळताना, परंतु तदनंतर एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करून एक जगातील महान फलंदाज ठरलेत एम एस धोनी. गोलंदाजीसाठी तयार अक्षय खताळ. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. पहिल्या षटकात संग्रामाने फक्त 7 धावा खर्च केल्यात. निश्चितच अक्षय खताळ देखील घातक गोलंदाज आहेत. ऑलराऊंडर कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. एक फलटण तालुक्यातील नावाजलेला आयकॉन खेळाडू आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आपण त्यांना चांगली कामगिरी करताना पाहतो. आयकॉन म्हणून प्रत्येक बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही कित्येक ठिकाणी समालोचन करण्यासाठी होतो, त्यावेळेस पाहिलंय अक्षय खताळ यांना आयकॉन म्हणून. प्रशांत थोडासा आपटबार चेंडू होता. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता, त्यावरती डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा. एकदम पुन्हा एकदा डिक्लेअर, एक धावा असेल त्या ठिकाणी, कारण सर्कलच्या जवळ जर चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये गेला तर 1 धावा, आणि सर्कलच्या पाठीमागे चेंडू पडल्यानंतर 2 धावा आहेत. दोन्ही कर्णधाराने त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं. चेंडू द्या आतमध्ये लगेच. सर मॅचचा चेंडू आलेला आहे आतमध्ये.
मेन पंचांच्या भूमिकेमध्ये अजित रणदेवे सर आणि स्क्वेअर लेगचे पंच आहेत अमोल भिवरकर. जबरदस्त पंचगिरी आपण त्यांचे पाहिल्या. पुन्हा एकदा मोठा फटका पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होते. अचूक फेकी दरम्यान 2 धावा. आबा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. संघाचे संघनायक आहेत आबा. आधीच्या सामन्यात देखील आपण त्यांचं क्षेत्ररक्षण पाहिलं होतं. सूर मारून झेल टिपण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. सुरेख चेंडू, जबरदस्त गुड डिलिव्हरी, जबरदस्त टाकलेला हा चेंडू होता. पडल्यानंतर चेंडूने अचानक उसळी घेतली. बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव जातोय चेंडू. अक्षय खताळ म्हटलं होतं की हा एक आयकॉन खेळाडू आहे. शपल होऊन खेळायला फटका जबरदस्त त्या ठिकाणी चेंडू टाकला होता. ब्लॉक चेंडू होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषेवरती पावास मिळाला. सिद्धार्थ पवार, वडापाव स्पेशल सिद्धार्थ पवार. सुरेख क्षेत्ररक्षण. मोठा फटका आहे, जबरदस्त टायमिंग त्या ठिकाणी पवास मिळालाय आणि षटकार. थोडासा आकूट टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय. 6 धावा आहेत. चेंडू आतमध्ये पडलेला डिक्लेअर झोनचा त्या ठिकाणी काही संबंध येत नाही आणि 6 धावा आहेत. धावसंख्या मयुरेश मार्केट सुपर 6. आपण आता पहिला षटकार. नवीन चेंडू आतमध्ये द्या. चला सामना चालू करा पंच. पंच सामना चालू करा. सर्व नियम आपल्याला आधीच सांगितलेले आहेत. संघनायक सहकार्य करायचं. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आता संख्या 20. पॉवर प्ले संपलेला आहे, कारण आता क्षेत्ररक्षक दूरवरती जातील. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतात. धावसंख्या 20. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. सलामीची जोड आहे. चांगलं या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन पवास मिळालं. आतापर्यंत 2 षटकात 20 धावा जमवल्यात. संग्राम गोलंदाजी टाकण्यासाठी तयार होतात. सामना करतील अजय. फुलटॉस, जबरदस्त फटका त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षण सजवलं होतं. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी झेल टिपता आला नाही. चेंडू 1 बाउंस सीमारेषे पार. 4 धावा. फुलटॉस होता. फुलटॉसचा त्या ठिकाणी पुरेपूर फायदा उठवला. प्रेक्षक थोडस आपण त्या ठिकाणी ऑफसाईडचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये बसले. चेंडू आल्यानंतर क्षेत्ररक्षकाला कोणतीही अडचण होणार याची काळजी घ्यायची आहे. थोडस माग सरून बसला तरी चालेल. थोडस सावलीचा त्या ठिकाणी आश्रय घेतात, कारण उन्हाचा तीव्र तडाखा आहे. खेळाडूंना देखील विनंती असेल पाण्याचा भरपूर वापर करायचा. पाणी भरपूर प्यायचं, नाही तर क्रॅम्प येऊ शकतात. पुन्हा एकदा चांगला स्करकटचा फटका आहे. 2 धावा. उजव्या स्टीवर मारा करतायत संग्राम. त्यांना माहिती आहे जरा चेंडू मध्य स्टीवर डाव्या स्टीवर ठेवला तर मोठा फटका येतो, त्यामुळे त्यांनी ऑफसाईडला ठिकाणी मारा करण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं आकूट टप्प्याचे चेंडू टाकल्यात. निश्चितच पुढचा चेंडू एका वेगळ्या पद्धतीचा तुम्हाला प्रवास मिळेल.
कारण व्हेरिएशन यांच्या गोलंदाजीमध्ये भरपूर आहे. एक घातक चेंडू देखील आहे त्यांच्याकडे, ते म्हणजे अकूट टप्प्याचा चेंडू होता आत्ताचा. पुन्हा एकदा एक धाव आहे. एकेरी दुहेरी धावा आल्या तरी या ठिकाणी तितकंस मोठं नुकसान काय होणार नाही असं गोलंदाजाला माहिती आहे, परंतु एकेरी दुहेरी धावा आल्या तरी या ठिकाणी धावफलक खालता राहतोय. धाव बॉलकवरती लागल्यात. 27 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. संग्राम गोलंदाजी टाकणार आहेत, सामना करणार आहेत ते प्रशांत मंडाले. सुरेख टाकलेला चेंडू होता, स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नाही. चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव जातोय. जोराने फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु जास्त वेगाने चेंडू त्या ठिकाणी टाकला होता आणि बॅटचा आणि बॉलचा संपर्क आला नाही. निर्धाव गेलाय चेंडू. आणि चेंडू हातामधून सुटलेला आहे. त्या ठिकाणी पाहिजे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जल टिपण्याची संधी होती, परंतु हातातून जल सुटलेला आहे. आबा यांच्याकडून पुन्हा एकदा, परंतु चांगला प्रयत्न केला, तदनंतर सीमारेषेवर चेंडू अडवलाय. नो बॉल कॉल आहे, कारण चेंडू बीमर त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्याकडे देखील रिव्ह्यू या ठिकाणी निर्णय आलेला आहे. बघायचं त्या ठिकाणी चेंडू कमरेच्या उंचीवरती चेंडू आहे का, रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय नो बॉल. खूप उंचीवरून त्या ठिकाणी चेंडू हातामधून सुटलेला असावा किंवा फ्लायटेड चेंडू टाकण्याचा प्रयत्न देखील केला असेल, परंतु कमरेच्या वरती चेंडू असल्यामुळे पंचाने तो नो बॉल घोषित ठरवला. रिव्ह्यू देखील गमावलाय. प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू आहे. सुरेख टाकलेला चेंडू होता, कारण चेंडूवरती बोटे फिरवली होती. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउटस्विंग पाहावयास मिळाला. फलंदाजाला थोडस त्या ठिकाणी वाटलं होतं की चेंडू इनस्विंग पद्धतीचा येईल आणि त्या ठिकाणी अंदाज चुकला. निर्धाव चेंडू. संग्राम माने ऑलराऊंडर खेळाडू आहे. औंध मध्ये एक पारी त्यांची आम्ही पाहिली होती, जबरदस्त एक अर्धशतकी खेळी, झुंजार खेळी पाहिली होती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आहे. काय गोलंदाजीचं प्रदर्शन आहे का, म्हणून मला या ठिकाणी संघामध्ये घेतलंय. याच प्रत्यक्ष या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी संग्रामाने जबरदस्त करतोय. स्कोर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. 10च्या गतीनं चाललेला हा प्रतिषटक सामना आहे. अजून एकही फलंदाज या ठिकाणी बाद झालेला नाही, कारण निश्चितच धावा वाढवण्याचा प्रयत्न करतील. 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. एकही फलंदाज बाद झालेला नाही, त्यामुळे थोडस अटॅकिंग खेळण्याचा प्रयत्न करतील. 3 षटकांचा खेळ शिल्लक. आतापर्यंत 16 मिनिटाचा खेळ झालेला, 3 षटक टाकलेत. बरोबरीने चाललेला हा सामना, वेळेनुसार चाललेला सामना आहे. 1 वाजून 8 मिनिटाने या ठिकाणी पहिला चेंडू टाकला होता. सुरेख चेंडू. अक्षयच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल, कारण या ठिकाणी सुरेख चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 30. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाने लगेच त्या ठिकाणी ओळखलं होतं. फलंदाजाला थोडासा चेंडू अकूट टप्प्याचा केला. पुन्हा एकदा चेंडू डॉट गेला. 2 चेंडू डॉट टाकलेत, निर्धाव चेंडू टाकलेत अक्षय खताळ.
संग्राम माने आणि अक्षय खताळ ही नावाजलेले एक फलटण तालुक्यातील टेनिस क्रिकेट मधील खेळाडू आहेत आणि या आपल्या संघामध्ये जबरदस्त कामगिरी करतात. हलकेच खेळून काढला शॉट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण आबायांचा. महेश भोसले यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहावयास मिळालं. एक धाव घेतली. आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकले. तिसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतली. बघायचे चौथा चेंडू या ठिकाणी टाकण्यासाठी सज्ज होत आहेत अक्षय खताळ. मोठा फटका जबरदस्त टायमिंग नो लुक शॉट. हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये मारलेला हा खणखणीत षटकार. स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता आणि त्या ठिकाणी जबरदस्त मयुरेश मार्केट सुपर 6 चा तडाखा आपण या ठिकाणी पाहिला. 6 धावा आणि युवराज रणवरे यांच्याकडून देखील एक झाड प्रति षटकारास या ठिकाणी देण्यात आलेला आहे. जबरदस्त 3 चेंडू टाकले परंतु चौथ्या चेंडूवरती थोडासा चेंडू पुढे टाकला कारण व्हेरिएशन करून चेंडू टाकला परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. प्रशांत मंडाले यांनी उत्तुंग षटकार खेचला. बॅटची काढ एसटी रक्षाच्या हातामधून झेल सुटलेला. एक धाव. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला. धावसंख्या 38. शेवटचा चेंडू या षटकातील अक्षय यांचा जवळजवळ चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू कारण दोघांनी 2-2 षटक आतापर्यंत हाताळलेत. आता अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. 2 गोलंदाज वापरावे लागतील. वाईट चेंडू आहे. थोडासा त्या ठिकाणी जोरात टाकण्याचा प्रयत्न केला. वेगावरती त्यांनी त्या ठिकाणी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. थोडासा चेंडू उजवीच्या बाहेर गेला. पंचांनी तो अवांतर घोषित ठरवलाय. वाईट चेंडू. पुन्हा चेंडू टाकावा लागेल. पुढे सरसावत खाण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. पॉइंटचं क्षेत्ररक्षक कोणतीही चूक केली नाही. चांगला झेल. आउट झाले ना. अजय झेलबाद त्या ठिकाणी झालेले आहेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. प्रति 10च्या सरासरीने चाललेला सामना होता परंतु थोडस या ठिकाणी धावगती कमी पडली कारण अक्षय यांनी चांगलं षटक हाताळलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. नाव काय म्हणते त्याचं विचार. चला फलंदाज आपण खूप या ठिकाणी वेळ घेताय. राहुल हाके एक जबरदस्त फलंदाज आहे. राहुल हाके काळज गावचे खेळाडू आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये एक आपल्या नावाचा देखील त्यांनी दबदबा निर्माण केलेला. राहुल हाके बघायचं आपल्या संघासाठी या ठिकाणी कशी कामगिरी करतायत. ऑक्शन मधून निवडून घेतलेले हे खेळाडू आहेत. प्रत्येकाला त्या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ करून निर्माण करून दिले. जे हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग आयोजकांनी आणि यातूनच तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी खेळणारे खेळाडू निश्चितच आपल्याला पाहावयास मिळतील. खाली राहू लागेल. गोलंदाजीसाठी आलेले आहेत महेश भोसले. एक चांगलं षटक आधीच्या सामन्यात देखील आपण त्यांच्याकडून पाहिलं. 39. धावसंख्या 39. 39 रन्स टू बोर्ड. पहिला चेंडू खाली राहिला होता त्या ठिकाणी पाहायचं. एक धाव घेतले. बॅटची कड. धावसंख्या 40. महेश भोसले जिगरबाज गोलंदाज समोर आमंत्रित करतात फलंदाजाला. राहुल हाके खेळण्यासाठी तयार आहेत. बघायचे एक कडक बॅट्समन आहेत. हार्ड हिटर म्हणून त्यांना ओळखले जात आहे परंतु या ठिकाणी डिक्लेअर एक धाव आहे. धावसंख्या 41. थोडस
समोर जर फटके खेळले तर मोठे फटके या ठिकाणी येऊ शकतात, परंतु डिक्लेअर झोन मध्ये खेळल्यामुळे एकेरी दुहेरी धावा. नो बॉल. खेळपट्टीच्या बहुधा चेंडू खाली त्या ठिकाणी टप्पा टाकला असल्यामुळे त्या ठिकाणी पंचाने नो बॉल आणि फ्रीटचा फायदा उठवतात का ते पाहायचा. प्रशांत फ्रीट वरती मोठा फटका उंच गेलाय महेश चेंडूच्या खाली आणि त्या ठिकाणी झेल टिपला, परंतु फ्रीट कोणताही धोका नसेल. रनआउट त्या ठिकाणी फक्त या चेंडूवरती होऊ शकतो आणि एक धाव घेतली. एकच धाव आहे आता. जबरदस्त फटका आहे, मोठा गॅप आहे कव्हरच्या डीप सीमारेषे पार डीप कव्हरला चेंडू गेलेला आहे. जबरदस्त फटका, 4 धावा. राहुल आगे म्हटलं होतं की कडक बॅट्समन आहे. धावसंख्या 47. थोडासा चेंडू उजवेष्टीच्या बाहेर होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जो मोठा गॅप होता त्या गॅप मध्ये चेंडूला लिलिया त्या ठिकाणी तडकवलं आणि 4 धावा मिळवल्यात. राहुल हाके एक सडपातळ शरीरयष्टी परंतु कडक एक फिटनेस, मोठमोठे फटके त्यांच्या बॅट मधून पाहास मिळतात. मोठा फटका बिग हिट आणि नो लुक शॉट. षटकार. म्हटलं होतं की राहुल हाके हा एक जबरदस्त खेळाडू, काळजगावचा हा खेळाडू. जबरदस्त फटका. मयुरेश मार्केट सुपर 6. आपण आता पहिला षटकार मयुरेश मार्केट सुपर 6. राहुल याने खळबळ माजवली या षटकामध्ये. एक डिक्लेअर मध्ये चेंडू देखील तो निश्चित चौकार केला, डिक्लेअर झोन मध्ये मारला होता. तदनंतर चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला, तदनंतर चेंडू मिड विकेट दिशेने खेळला. पुन्हा एकदा चेंडू हलकेच त्या ठिकाणी पाहायचा आणि डॉट गेला चेंडू. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53. शेवटचं षटक. शेवटचं षटक कोणावरती जबाबदारी देत आहेत कर्णधार देखील केला पाहिजे. आणि नवनाथ बोडरे अनुभवी गोलंदाज, आधीच्या सामन्यात बघितला होता आपण, शेवटच्या सुपर ओव्हर सामना करून दिला होता नवनाथ बोडरे आणि ओल्ड इज गोल्ड खेळाडू आहे नवनाथ बोडरे. कित्येक वेळा आम्ही देखील त्यांच्या बरोबर क्रिकेट खेळलेलो आहे. मोठा फटका त्या ठिकाणी प्रशांतच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग असा षटकार. चेंडू द्या. पंच चेंडू तुमच्यापाशी असेल तर द्या. धावसंख्या 59. पहिल्या चेंडूवरती एक नवनाथ बोडरे यांच्या थोडासा चेंडू स्लो टाकला होता आणि परफेक्ट बॅटच्या मधोमध घेतला प्रशांत यांनी आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावलं. 6 धावा. छकडा मारलाय. धावसंख्या 59. सह्याद्री इलेव्हन संघाचे जबरदस्त त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन. त्या ठिकाणी 6 धावा त्या लगातार दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलाय आणि पंच चेक करायचा. आधी या ठिकाणी नियम सर्व कर्णधारांना सांगितलेला हा षटकार आहे. संयोजकाच्या वतीने सांगण्यात आलेला षटकार आहे हा. नो बॉल चेक करायचा. ओके. पंचाशी कोणी वाद घालायचा नाही. पंच निर्णय देतील. आपण पंचांना आधी सर्व माहिती दिली मैदानाची.
रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. नो बॉल चेक करायचा आहे. चेंडू कमरेच्या उंचीवरती आहे का ते पाहायचंय. तिसऱ्या पंचांच्याकडे निर्णय आलेला आहे कारण या चेंडूवरती षटकार ऑन फील्ड पंच आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे. थोडंसं या ठिकाणी गोलंदाज आडवा आल्यामुळे आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आणि त्या ठिकाणी फेअर बॉल रिव्ह्यू तुमचा राहील. रिव्ह्यू शिल्लक आहे. दोन चेंडूवरती दोन उत्तुंग षटकार देखील पाहिलेत प्रशांतच्या बॅट मधून. शेवटचं षटक आहे. सुरेख चेंडू कमबॅक केलाय पुनरागमन केलंय नवनाथ यांनी. दोन मोठे फटके आले असले कारण एक चेंडू थोडासा फुलटच गेला होता परंतु पहिला चेंडू जबरदस्त तडकला होता प्रशांत यांनी. सुरेख चेंडू जबरदस्त त्या ठिकाणी पुनरागमन केलंय नवनाथ बोडरे यांनी. शेवटचं षटक आहे. दोन मोठे फटके जरूर या षटकात आले असले तर तदनंतरचे चेंडू दोन निर्धाव चेंडू टाकले. धावसंख्या 65 65 धावा धाव फलकावरती लावलेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशांत त्या ठिकाणी धाव बाद. कारण शेवटचं षटक आहे. राहुल हाके स्ट्राईक वरती जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात कारण प्रशांत यांनी देखील दोन मोठे फटके खेळले होते परंतु राहुल हाके यांनी देखील आधीच्या षटकात चांगली कमाल केली होते. शेवटचा चेंडू या षटकात दिला आणि डॉट चेंडू आहे. त्या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्याकडे देखील या ठिकाणी अंपायर रिव्ह्यू आहे. चेंडू डॉट आहे पण पाहायचं त्या ठिकाणी फलंदाज बाद आहे का आणि फलंदाज बाद. विकेट आहे. धावसंख्या 65 धावांची आवश्यकता आहे 6 षटकात. जवळजवळ 11च्या सरासरीनं प्रति षटक या ठिकाणी खेळावं लागेल आणि या मैदानावरती थोडस आव्हान हे मोठं वाटतंय कारण या मैदानावरती माती विकेट असल्यामुळे गोलंदाज थोडस वर्चस्व गाजवत आहेत परंतु चांगली धावसंख्या. संपल्यानंतर 30 मिनिटाचा ब्रेक राहील. हा सामना संपल्यानंतर 30 मिनिटाचा लंच ब्रेक राहील. सर्वांना विनंती असेल हा सामना संपल्यानंतर आपण जेवण नाश्ता करून लगेच 30 मिनिटाचा ब्रेक हा सामना संपल्यानंतर असेल. सर्वांना या ठिकाणी विनंती असेल पाण्याचा भरपूर वापर. पाणी भरपूर प्यायचं कारण तीव्र उन्हाळा आहे.
उन्हाचा तडाखा आहे आणि या ठिकाणी पाण्याची देखील सोय आयोजकाने केलेली आहे. पाणी सौजन्य आहे. माननीय श्री सूरज नाना भोसले यांनी या ठिकाणी पाणी सौजन्य या स्पर्धेसाठी आपल्याला दिलेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी आभार. माननीय श्री रमेश दादा मदने यांचे एक सहर्ष स्वागत केले जात आहे. रावडी गावचे युवा पैलवान रमेश दादा मदने. रत्नवन टीमला विनंती आहे की त्यांनी त्यांचे 2 ओपनर मॅच मध्ये पाठवावे. सामना आपल्याला लवकर चालू करायचा आहे. रत्नवन गोल्ड फायनान्स आपल्याला विनंती आहे की आपण आपले 2 फलंदाज लवकर पाठवावे. सह्याद्री 11 टीम आतमध्ये आलेले आहे. शिस्त शिस्तबद्ध संघ असा ग्राउंड मध्ये आलेला आहे. सह्याद्री 11 त्यांचे स्वागत आहे. वेळेचे कठोर नियम पाळा आणि लवकरात लवकर सामने पार पाडा, नाहीतर पेनल्टी लागेल 2 राऊंडची. आबा लावा आपले कुठला पुढील होणारा सामना कौस्तुभ इलाइट वर्सेस ओंकार स्वीट. यांना विनंती आहे की त्यांच्या संघाचे कर्णधार दोन्ही त्यांनी टॉस साठी ओंकार स्वीट आणि कौस्तुभ इलाइट यांचे कर्णधार यांनी येथे टॉस करण्यासाठी यावे अशी विनंती. ओंकार स्वीट्स आणि कौस्तुभ एलाइट्स यांच्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्यासाठी लगेच टॉस का बॉस मध्ये यायचं. दरम्यान सामना चालू होते. 66 धावांची आवश्यकता आहे. टॉस सौजन्य आबाद परफेक्ट मॅन शॉप चे सर्व अभिषेक भरतडे यांनी या ठिकाणी टॉस सौजन्य आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेला आहे. त्यांचा देखील आभार. चला सामना चालू करा. पंच वेळेत 1:45 पहिला चेंडू त्या ठिकाणी. जर सामना वेळेत नाही पूर्ण झाला तर 2 रन पेनल्टी बसणार आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटक आपल्याला या ठिकाणी टाकायचे. अन्यथा 2 धावेची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि सामना चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार शुभम थोरात गोलंदाज, अनुभवी गोलंदाज संग्राम माने आणि नॉन अक्षय खताळ एक विस्फोटक जोडे फलटण तालुक्यातील आयकॉन म्हणून कित्येक स्पर्धेमध्ये खेळताना पाहणारे हे जोडे. संग्राम माने या स्पर्धेत सर्वात महागडा खेळाडू आहे, चर्चेचा ठरलेला खेळाडू आहे आणि त्यांनी आतापर्यंत कामगिरी उत्कृष्ट केली आहे संग्राम माने यांनी. अक्षय खताळ देखील एका जबरदस्त फलंदाज आहे फलटण तालुक्यातील सांगवी मायनरचा हा खेळाडू आहे. वाईड चेंडू, पहिला चेंडू त्या ठिकाणी वाईड आणि एका बाउन्स त्या ठिकाणी इशारा दिला. जबरदस्त ही स्पर्धा आपण पाहतो युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण जबरदस्त आहे. जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग सर्व खेळाडूंसाठी या ठिकाणी एक मोठं व्यासपीठ निर्माण केलंय. सुसज्ज असं मैदान आहे. सुरेख चेंडू त्या ठिकाणी पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. हलकेच खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्या 2 चेंडू गेला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आयोजकांचं या ठिकाणी खरंच कौतुक करावं लागेल कारण एक जबरदस्त हे मैदान आहे, सुंदर नियोजन आहे आणि सर्व खेळाडूंना या ठिकाणी ऑक्शन लिलाव पद्धतीनं
प्रत्येकाला संधी समान दिलेली आहे की तुम्ही कुठलाही प्लेअर घ्या. चॉईस प्लेअर देखील या स्पर्धेमध्ये घेतलेला आहे आणि सर्व संघ तुल्यबळ मजबूत संघ बांधणी संघ मालक संघ नायक यांनी केलेले आहेत. त्यामुळे आपण एक सुपर ओव्हरचा देखील थरार पाहिला. सुरेख चेंडू, काय गोलंदाज आहे, जबरदस्त गोलंदाज आहे. पंचाच्याकडे दाद मागण्यात आला परंतु पंचाने अपील फेटाळला कारण आत्मविश्वास त्या ठिकाणी उत्साह ज्यादा आत्मविश्वास कमी असं त्या ठिकाणी पंचाच्याकडे दाद मागण्यात आलेली होती. एक रणनीती देखील असं एक थोडा उजवेष्टीच्या बाहेर चेंडू गेला आणि तो जर वाईट चेंडू त्या ठिकाणी जर ही करायचा असेल दबाव पंचांच्या वरती या ठिकाणी आणला जातो. एक रणनीती देखील असू शकते परंतु सुरेख चेंडू होता. बॅटच्या पट्ट्यातून चेंडू हुकला गेला सरळ एसटी रक्षकाच्या मध्ये कारण पहिलं षटक आहे. मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि चांगलं षटक हाताळलंय सौरभ यांनी. मोठा फटका टायमिंग शॉट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या त्या ठिकाणी पाहायचं वन बाउंड चेंडू सीमारेषे पार 4 धावा. बराच वेळ तुम्ही संग्रामला शांत ठेवू शकत नाही. जरी चेंडू डॉट टाकले असले तरी देखील संग्राम एक आक्रमक विस्फोटक फलंदाज आहे आणि संग्रामने जरी पहिले चेंडू बघितला अंदाज घेतला गोलंदाजाचा आउट स्विंग इन स्विंग सरळ टाकतोय स्लोवर रन टाकतोय आणि पुढे एक चेंडू समोर टाकला त्याचा पुरेपूर फायदा उठवला. सर्कल मध्ये 4 धावा, धावसंख्या 5. सफल होऊन खेळलेला फटका बिग हिट. सर्वात लांब षटकार खेचलाय बावा हिथं फक्त आपलीच हवा असं या ठिकाणी म्हणतोय संग्राम माने. आणि या ठिकाणी जबरदस्त आपण षटकार पाहिला मयुरेश मार्केट सुपर 6 आणि षटकारासाठी देखील एक झाड या ठिकाणी प्रत्येक षटकारास देण्यात येणार. युवराज रणवरे यांच्याकडून या ठिकाणी प्रति षटकारास एक झाड कारण निसर्गाचा समतोल या ठिकाणी बिघडलेला आहे. झाडे लावा झाडे जगवा. आपण आता पाहतोय 40च्या वर या ठिकाणी तापमान गेलेलं आहे. चांगला उपक्रम युवराज रणवरे साहेब यांच्याकडून पाहावयास मिळाला. IPL मध्ये देखील डॉट चेंडूवरती एक झाड असं त्या ठिकाणी देखील आपण पाहतो आणि IPL मध्ये सर्वात जास्त आधीच्या झालेला वर्ल्ड कप मध्ये सर्वात जास्त स्लोवर वनचा वापर केला होता. तुम्ही गुगल वरती पाहू शकता. सर्वात स्लोवर वनचा जास्त वापर केला होता. आपण क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कर पाहतो परंतु स्लोवरचा वापर देखील जास्त करता वाडी शॉर्कर देखील पाहतोय आणि या ठिकाणी थोडासा अतिरिक्त उसळी घेतल्यामुळे त्या ठिकाणी नो बॉल स्क्वेअर लेगच्या पंच अँडेकाने ठरवतात. फ्रीट आणि एक डिक्लेअर आणि एक नो बॉल अशा मिळून 2 धावा धावफलकावरती लागल्या जातील. धावसंख्या 13. फ्रीटचा चेंडू असेल बघायचं. फ्रीटच्या आधीच संग्रामाने यांना सर्व चेंडू फ्रीट दिसतात. आता तर फ्रीटचं लायसन आहे. फ्रीट वरती त्या ठिकाणी फायदा उठवता आला नाही परंतु त्या ठिकाणी शपलून खेळण्याचा प्रयत्न वाईट चेंडू आहे. कंटिन्यू फ्रीट असेल. थोडस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्या चेंडूला कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा चेंडू आणि त्या ठिकाणी गिरकी देखील पाहावयास मिळाले. कंटिन्यू फ्रीट असेल कारण वाईट चेंडू आहे. सुपर मार्केटचं आपल्याला त्याला की वाचायचं लागतंय. डॉट चेंडू गेलाय कारण आताचा चेंडू देखील पडल्यानंतर सरळ गेला बॅटच्या पट्ट्या चेंडू आला नाही. 5 चेंडू 14 धावा. अजूनही 31 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. 31 चेंडू 52 धावा कारण चेंडू देखील अजून भरपूर आहेत. कारण आपण आधी पाहिलं की 10-15 षटकांचे सामने असेल. आता 5 आणि 4 आणि 3 षटकांचे देखील 2 षटकात देखील आपण सामने पाहिले. त्यामुळं फलंदाज त्या ठिकाणी गोलंदाजावरती आक्रमण चढवतात. सिमेंट विकेट बरेच स्पर्धेमध्ये आपण पाहतो परंतु या ठिकाणी माती विकेट आहे त्यामुळे थोडासा गोलंदाज या ठिकाणी वर्चस्व गाजवतात. डॉट गेला चेंडू. षटक संपला. धावसंख्या 14. सौरभ यांनी देखील चांगलं षटक या ठिकाणी टाकलं परंतु मोठे फटके
पाहावयास मिळालं, कारण संग्रामाने षटकार आणि एक चौकार देखील वसूल केला होता, परंतु तदनंतर चेंडू चांगल्या सौरभ यांनी टाकला. 14 धावा धावपळ करतोय, कारण 11 धावांना या ठिकाणी प्रतिषेधक चालावं लागेल. प्रशांत मंडाले संघाचे संघनायक दुसरे षटक टाकण्यासाठी आलेले आहेत. पहिलं षटक वैयक्तिक आणि पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये स्वतः जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली प्रशांत यांनी, आणि पुढे एक मोठा फलंदाज आहे अक्षय खताळ. 30 मिनिटांमध्ये आपणाला या ठिकाणी 6 षटका पूर्ण करत, त्यात ड्रिंक ब्रेक सुद्धा त्यात धरला जाईल. प्रशांत फुलटॉस वसूल केला, फुलटॉस वरती आणि 6 धावा. षटकार पहिल्या चेंडूवरती एक घणाघाती प्रहार, फुलटॉसचा पुरेपूर फायदा उठवला अक्षय खताळ्याने आणि 6 धावा त्या चेंडूवरती मिळवल्यात. चालू सामन्याचा चेंडू आतमध्ये आलेला आहे. प्रशांत यांनी त्या ठिकाणी थोडीशी जागा दाखवली होती अक्षय यांनी, आणि प्रशांत यांनी त्या ठिकाणी बुंदा मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याला फुल टॉस झाला आणि फायदा उठवला अक्षय यांनी. पुन्हा एकदा जबरदस्त हुकचा फटकाय, 6 धावा. 2 चेंडूवरती 2 प्रहार, गगनचुंबी षटकार. प्रशांत मंडाले यांच्यावरती आक्रमण चढवलं. 2 चेंडूवरती 2 षटकार म्हटलं होतं. मोठा फलंदाज आहे, पुढे एक स्टार फलंदाज आहे, फलटण तालुक्यातील ऐकॉन म्हणून प्रसिद्ध असलेला हा अक्षय खताळ. चेंडू आतमध्ये द्या, चेंडू आतमध्ये द्या, वेळ वाया घालवू नका. अजून आपल्याला 30 मिनिटाचा नंतर आपण ब्रेक घेणार आहोत, थांबणार आहोत, आणि तदनंतर देखील 3-4 सामने अजून खेळवायचे आहेत. बघायचं तिसरा देखील मोठा फटका येतोय का अक्षय याच्या बॅट मधून, कारण 2 चेंडू होते, 2 मोठे फटके होते, परंतु मोठ्या खेळाडू जर एका दुसरा चांगला चेंडू टाकला तर त्याला सन्मान देखील. 2 मारा षटकार, अतिरिक्त उसळी पावास मिळाले. वाईड चेंडू आहे. पंच त्या ठिकाणी एक बाउन्सचा देखील इशारा करतात. अनुभवी पंच आहेत अजित रणदिवे सर आणि अमोल भिवरकर. धाव संख्या 27. ब्लॉक टाकलेला चेंडू, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, सुरक्षित रक्षण केलं ओंकार यांनी. एक उंचपुरा असा क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी 2 धावा देखील त्या ठिकाणी, 3 धावा वाचवल्यात. सुरेख फटका होता. संदीप संघाचे संघनायक डॉट चेंडू गेला. चांगला चेंडू त्या ठिकाणी हाताळला, कारण आधी आक्रमण चढवलं होतं अक्षय यांनी, परंतु संदीप यांनी पुन्हा एकदा थोडासा त्या ठिकाणी पुनरागमन केलाय. चेंडूचा थोडासा टप्पा त्या ठिकाणी बदलला. प्रशांत यांनी प्रशांत टू संग्राम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, आणि लल्लन धैर्यशील सरगार सह्याद्री डाबाचे मालक आणि संघ मालक यांनी त्या ठिकाणी झेल टिपलाय. लल्लन जबरदस्त त्या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन पाहावयास मिळालं दोन्ही संघाकडून. संग्राम यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी हातामध्ये बॅट थोडीशी फिरली आणि झेल बाद झाल्यात संग्राम माने. लहान मुलं या ठिकाणी बॉल बॉयचं काम करतायत. आपल्याला विनंती असेल, पाणी या ठिकाणी, पाणी आधी प्यायचं, भरपूर पाणी प्यायचं, तदनंतर चेंडू आणण्यासाठी जायचं. आपण झाडाखाली थांबला, त्या ठिकाणी भिंतीवरती बसलेले लहान मुलं, आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी पाणी प्यायचं. थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे. जे हनुमान
तालीम संघाचे छोटे कार्यकर्ते आहेत. जय हनुमान तालीम संघ पिंपळवाडी आयोजित साखरवाडी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिले आहे. परंतु एक देखणं नेटकं नियोजन आयोजन आपल्याला पाहावयास मिळतंय. पहिला दिवस आहे स्पर्धेचा. बॅट्समन नेम आबा. बॅट्समन नाव सांगा. अजय. एक जण 12वा प्लेअर या ठिकाणी पाठवा. दुसऱ्या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा फुलटास. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतात. त्या ठिकाणी बघायचं क्षेत्ररक्षण होतंय का आणि चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 जबरदस्त. या ठिकाणी फलंदाजी प्रति षटक 16. 11ची आवश्यकता असताना या ठिकाणी 16 धावांची गती राखलेली आहे. 24 चेंडू 34 धावा. 24 चेंडू मध्ये अजून 34 धावांची आवश्यकता आहे. रत्नबन गोल्ड फायनान्स एक जबरदस्त संघ आहे. 8.5 8.50 चा रेकॉर्ड रन रेट आहे प्रति षटक. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32. एक गडी बाद. संग्रामाने तंबूत परतले पण परंतु त्या ठिकाणी 30 मिनिटांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी ड्रिंक ब्रेक सुद्धा त्यातच धरला जाईल याची देखील नोंद घ्यायची. जास्त वेळ वाया घालवू नका कारण 5 मिनिटाचा अवधी तुम्हाला प्रति षटक दिलेला आहे. 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण होऊ शकतं परंतु या ठिकाणी ड्रिंक ब्रेक देखील आपण त्यामध्ये धरलेला आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटका. कौस्तुभ एलाइट्स आणि ओंकार स्वीट्स दोन्ही संघाचे संघनायक टॉस का बॉस मध्ये यायचं नाणेफेक होईल आणि 30 मिनिटाचा ब्रेक देखील राहील. हा सामना झाल्यानंतर सर्वांना मिळून असेल चहा पाणी नाश्ता जेवण करून यायचं. पुन्हा स्पर्धेचा थरार पाहायचा आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला हा तिसरा पुकार असेल अन्यथा 1 षटक कमी केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. कमी षटकाचा सामना खेळावा लागेल. भूषण फरतडे कॅप्टन संघनायक कौस्तुभ एलाइट्स शेवटचा पुकार. ओंकार स्वीटच्या या ठिकाणी करण्यात आलेले त्यांना या ठिकाणी नाणेफेक दिली जाईल आणि आपल्याला दंडित देखील केला जाईल. बघायचे त्या ठिकाणी उंच गेला चेंडू त्या ठिकाणी परंतु सूर्य डोळ्यावरती आला असल्यामुळे त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. डायमंड यांच्यावर त्या ठिकाणी झेल सुटला परंतु धाव बाद. मिस कॉलिंग त्या ठिकाणी थोडस मिस अंडरस्टँडिंग. प्रणव फरतडे टॉस साठी या. युट्यूब सौजन्य प्रणव शेठ फरतडे यांनी टॉस साठी आपल्या या स्पर्धेसाठी युट्यूब सौजन्य ज्यांनी दिले ते माननीय श्री प्रणवजी फरतडे शेठ आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. पंच रन किती आहेत आता धावा किती आहेत? एकच. ओके
एकच धाव आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धावबाद प्रणव शेठ फरतडे. आपणाला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे आणि निलेशजी धोत्रे आपणाला देखील विनंती, आपण देखील टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. थोडासा आडव्या बॅटचा वापर केला होता अक्षयाने, परंतु भन्नाट वेगाने चेंडू टाकला होता, डॉट गेला चेंडू. प्रणव भैया यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणारे टॉस का बॉस मध्ये जायचं. पैलवान प्रणव शेठ आणि त्या ठिकाणी झेल, काय झेल टिपलाय. डायमंड यांनी तिसऱ्या पंचांच्या या ठिकाणी निर्णय सोपवलेला, सीमारेषेवरती पाहायचं त्या ठिकाणी त्यांचा स्पर्श झालाय का भिंतीला. डायमंड यांनी त्या ठिकाणी उत्कृष्ट झेल टिपला होता, परंतु तिसऱ्या पंचांच्या या ठिकाणी शहानिशा करण्यासाठी निर्णय सोपवलेला. त्यांनी 2 मिनिटांसाठी एक पंच. बिवरकर सर आपण इकडे आहे, 1 मिनिट. तिसऱ्या पंचाकडे निर्णय, परंतु सर्वांना विनंती असेल बाकीच्यांनी काही बोलू नका. थोडासा निर्णय, कुठलाही निर्णय या ठिकाणी गलत होणार नाही, कारण जबरदस्त संयोजन आयोजन आहे. चला, डायमंड यांनी त्या ठिकाणी निर्णय सांगितलेला आहे की थोडासा माझा त्या ठिकाणी स्पर्श झालेला होता आणि षटकार जबरदस्त त्या ठिकाणी खिलाडू वृत्ती. साहित्य आत्ताच्या आत्ता साहित्य धाव संख्या 39. डायमंड यांचं त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. खिलाडू वृत्ती पहा, जुना खेळाडू आहे, ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा मोठा फटका, जबरदस्त टायमिंग, हुकचा फटका, 6 धावा. अक्षय खताळ या ठिकाणी अक्षरशः बरसलाय. या ठिकाणी चौकार षटकारांची भाषा बोलतोय अक्षय खताळ. धाव संख्या 45. 20 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 21 धावा. अक्षय एक फिनिशर म्हणून ओळखला जाणारा हा फलंदाज आहे अक्षय खताळ. थोडासा फटका बसला, उंच गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी आणि झेल त्या ठिकाणी सुटला, जीवनदान भेटला. शुभम थोरात यांच्याकडून त्या ठिकाणी झेल सुटलेला, कारण तुम्ही सीमारेषेवर पळत येऊन त्या ठिकाणी थोडस चेंडूच्या खाली येऊन थांबणं गरजेचं असतं. धावत पळत आल्यानंतर चेंडूवरती नजर स्थिर ठेवावी लागते आणि शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी झेल शुभम थोरात यांच्या हातामधून सुटलाय. एका मोठ्या फलंदाजाचा झेल सुटलाय. 2007चा देखील वर्ल्ड कप आपण आठवा, त्या ठिकाणी सचिन तेंडुलकरच्या झेल वाशिम अक्रमच्या गोलंदाजीवरती अब्दुल रझाकने सोडला, तर त्यावेळेस
अक्रम म्हटला तर तुला माहित आहे का तू कोणाचा झेल सोडलाय? जबरदस्त या ठिकाणी खेळाचं प्रदर्शन. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 आणि 2 गडी बाद. 18 चेंडू 19 धावा. एक सोपं आव्हान आहे. 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आले ते ओंकार मोहिते. उंचपुर असा हा गोलंदाज ओंकार मोहिते. साखरवाडीचा हा स्टार खेळाडू आहे. या खेळाला देखील खूप बोली लागली होती आणि आपल्या या संघामध्ये त्यांना त्या सह्याद्री 11 संघामध्ये घेतलेले उत्कृष्ट कामगिरी ओंकार. अठरा चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एका सोपं आव्हान म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, कारण नवनाथ आहेत का? नवनाथ त्यांनी मारलेला चेंडू जोरदार तडकवला होता, परंतु राहुल यांनी सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव क्षेत्ररक्षण लावले. त्याच पद्धतीने एकाने लो फुलटॉस आणि डीप मिड विकेट सीमारेषेवरती राहुल हाके यांनी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. ओंकार मोहिते उंच पुरासा हा गोलंदाज ऑस्ट्रेलियन खेळाडू असेच असतात. सुरेख टाकलेला चेंडू. आता काय चेंडू पडला समजला नाही. त्या ठिकाणी अक्षयांना देखील बीट झाल्यात, चकल्यात. एक धाव त्या ठिकाणी डिक्लेअर. ऍक्शन. गोलंदाजाची ऍक्शन या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलेले आहे. चेक करायचे. तिसऱ्या पंचांना विनंती असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अविनाश रुपनवर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत या ठिकाणी कामगिरी करतायत. फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू त्या ठिकाणी टाकलेला आहे. थोडंसं उंच गोलंदाज असल्यामुळे आणि हातामध्ये त्या ठिकाणी स्लीव असल्यामुळे देखील थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी जाणवत असेल, परंतु अतिशय चांगली शैली ओंकार यांच्याकडून पाहावयास मिळते. उंचपुरा गोलंदाज आहे. चेंडू टाकल्यानंतर अक्षयांना देखील त्या ठिकाणी समज नव्हता. निर्धाव गेलता चेंडू. मोठा फटका. शॉर्ट पिच चेंडूवरती हुकचा फटका आहे, परंतु 2 धावा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला, परंतु फटका जबरदस्त होता. षटकारच निश्चिताचा त्या ठिकाणी गेला असता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यामुळे 2 धावा. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 15 धावा. किती खेळतोय अक्षय? पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो. 1 धाव. अक्षय 42 धाव संख्येवरती, माफ करा 2 धावा आहेत. 17 चेंडू आणि 43 धावांची आकर्षक खेळी या ठिकाणी अक्षय यांनी केली. बघायचं अर्धशतक आपल्या नावावरती करताय का? या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक करण्याचा बहुमान या ठिकाणी मिळवतात का अक्षय खताळ? कारण अक्षय खताळ यांना मी कित्येक स्पर्धेमध्ये पाहिलं. अर्धशतकी खेळी फलटणच्या जे अध्यक्ष चषक झाला त्यामध्ये देखील अर्धशतकी खेळी पाहिले. एनकुळ मध्ये देखील झालेल्या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळाचा आयकॉन म्हणून गिरवी संघामध्ये आलेला खेळाडू होता. ब्लॉक चेंडू टाकला होता, परंतु जबरदस्त खोदून काढलाय. सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी घेतले. कोणतीही गडबड करत नाहीत. कौस्तुभ एलाट संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर सामना ब्रेक थोडासा राहील. 30 मिनिटाचा ब्रेक राहील, तदनंतर सामना चालू होईल. त्रिफळाबाद म्हटलं होतं की ओंकार एक जबरदस्त साखरवाडी गावातील हा एक खेळाडू आहे. नवनाथ बोडरे त्रिफळाबाद. धावसंख्या 54. किती मध्ये किती करायचं? 12 चेंडू 11 धावा असतील. 66 करायचे.
12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या 54. 12 चेंडू 12 धावा. ओंकार यांनी चांगले षटक हाताळले. मोठ्या फटका त्या ठिकाणी नाही आला, परंतु एका फलंदाजाला नवनाथ बोडरे यांना त्यांनी बाद केलाय. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. परंतु अक्षय खताळ यांना या ठिकाणी अर्धशतक करण्याची एक संधी देखील आहे. अक्षय 44 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय तो अक्षय खताळ. बघायचे षटकार या ठिकाणी अर्धशतक साजरं करतायत का एकेर दुहेर धावा घेतात का आपल्या संघाची गरज ओळखून त्या ठिकाणी फलंदाजी करताना आपण त्यांना देखील आतापर्यंत पाहिलं. बाईकच्या स्वरूपात एक धाव. चेंडू द्या आतमध्ये. चेंडू जुना चेंडू. जॉन गायकवाड गोलंदाज आणि समोर आहे तो अक्षय खताळ. अर्धशतकी खेळीपासून 6 धावा दूर आणि उत्तुंग असा मारलेला षटकार आणि अर्धशतक साजरे केलं अक्षय खताळ. अभिनंदन. बॅट उंचवायचे आणि अभिवादन स्वीकारायचं अक्षय खताळ. SPL मधील पहिलं अर्धशतक बहुमान पटकावला अक्षय खताळ यांनी. आणि सर्वांनी त्या ठिकाणी आपल्या खेळ आवडले असेल तर टाळ्या वाजवायच्यात. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन अक्षय खताळ यांच्याकडून पाहायला मिळालं. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन. 50 धावांची खेळी केल्या आणि फक्त 5 धावांची आवश्यकता विजयासाठी आहे. मोठा फटका पेकेट. हॉट शॉट. षटकाराने या ठिकाणी दोन्ही स्टाईलने सामना फिनिश केलाय. जबरदस्त या ठिकाणी फटका. मयुरेश मार्केट सुपर 6 तडाखा आपण या ठिकाणी पाहिलाय. आणि युवराज रणवरे यांचं देखील या ठिकाणी एक षटकारासाठी झाड या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांचं देखील आभार. आताच्या मॅच मध्ये झालेले सामनावीर लगेच घेऊन जावे. आताच्या सामन्यामधील सामनावीरचा किताब जातो तो अक्षय खताळ. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं आणि संघासाठी 50 धावांचे एक आकर्षक खेळ केले. अर्धशतक आपल्या नावावरती कोरलं आणि आपण या ठिकाणी यायचं आणि सामनावीरचा किताब त्या ठिकाणी आपला घेऊन जायचं अक्षय खताळ. जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन केलंय. संग्राम माने देखील जबरदस्त खेळाडू. आणि यानंतर थोडासा 30 मिनिटाचा ब्रेक असेल, लंच ब्रेक असेल. सर्वांना विनंती चहा पाणी नाश्ता जेवण करून यायचं. तदनंतर सामने खेळवले जातील. धन्यवाद.